गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. अंशू पण आमचं सकाळीच उठलं आहे आणि आता आम्ही चाललो मंदिरावर. बाबू आम्ही इकडे कामात असतो, त्याचा तोच बेडवरनं उठतो ना, येतो ना, आम्हाला सरप्राईज देतो. आम्हाला त्याला उठवायला पण नाही लागत कधीच. आज पण जायचं होतं, त्याचा तोच उठला, त्याला उठवायच्या अगोदरच. एवढा गुड बॉय येतो. आणि त्याचे पप्पा गाडीचा काढतायत ना, तर बघा ना पप्पाकडे कसं बघतोय. आलाय त्याचे पप्पा आले. यस, हिरो की एंट्री हो गई है. बघा असतो बघा कसा ना, ज्याचा त्याला ना गाढव काहीतरी आहे ना मन, ते लागू होतं. आता मी यात पेट्रोल टाकून घेतला, मतलब टंकी फुल कर दी और नंतर आलो आम्ही मंदिरात. करा बाप्पा, करा बाबूला बाप्पा, करा. माझ्या महादेवांच्या मंदिरात आलो आहे आणि आमचा बाबू बघा आता कसं बाप्पा करेल. बापूच्या पप्पांनी त्याला टिक्का लावलाय. बाप्पा कर, बाप्पा कर. दिवा बाजूला करते. बाप्पा कर पटकन. करा करा, सुखी ठेव. इथे मंदिरात आली ना का एक वेगळीच शांत भेटते मनाला. असं एकदम असं मन प्रसन्न होतो आणि असं एकदम नंतरचे दिवस ना एखाद महिना तरी खूप छान जातात. आणि अंशू बघा कसा मस्त रमला ह्या ठिकाणी. आणि इथे तानसाला दत्त महाराजांचं मंदिर आहे. अलोकनाथ महाराज बसतात तिथे आणि तिथेच सगळं जेवण बिवण सगळ्याची सोय असते. आणि बाबू बघा, आणि इथे राहायला पण सोय आहे भाविकांसाठी. काही काही मुलांना तर आईबाप मेच्या सुट्ट्यांमध्ये इथे ठेवतात, म्हणजे अध्यात्मक मार्गाला जावं या कारणास्तव. जशी मुलं मोठी होतात तशी 10वी बिवीची एक एक महिना राहतात ते महाराजांच्या हातोखाली आध्यात्मिक कार्य करतात. आणि हा बाबू बघा कसा मस्ती करतोय त्या दीदीसोबत. बघा हात अडकला म्हणून नाटकं करत होता. काय पाहिजे तुला? दे दीदी, जाऊ दे, येडा येतो. नाही ना, नाही, पाणी चालू केलं त्यांनी. त्याला येत नव्हतं ना. बबर गेला तिकडे. बाबू येतो का तुला नल चालू करता? येतो? मुलगी होती माझी. आते समय मेरा बिटवा सो गया है और इसको ऐसे ही सोने देती हूँ. ब्लॉग बघतो का रे? ब्लॉग बघतो का नाही बघत? बघशील ना? हां मग बोल. माझ्या काकीच्या चॅनलला जोरात बोल. इथे इथे बोल. माझ्या काकीच्या चॅनलला सबस्क्राईब करा, हां, सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू. काय तो काय बोलला त्या? बोल जोऱ्यात. तो कसा जोऱ्यात बोलला? तुला खायला नाही देत? बोल 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 पटकन. जाऊ दे. तू कुठे आहे बाबू? कुठे आहे बाबू? चित्तू कुठे आहे? तो मुद्दा म्हणून आपल्याला घाबरवतो. ए चित्तू कुठे आहे? आ मगाशी कसा गप्पा मारत होता? गप्पा मार. बाबू एवढी मस्ती का रे करतो? का रे बाबू? सोप्यावर ना तू वरती चढतो, पडला तर. याचं स्टंट बघा, हे स्टंट बघा कसा उभा राहतो. नितान उभा राहतो, कशाला पकडत नाही ना. पडलाच तर ह्या बघा किती खाली आहे. आ मेंटल
बघा कसा फिरवायला घेतलाय, मस्त फिरवा. आळू आळू फिरवा, पोरगा पडला नाही पाहिजे. हा म्हणजे काय बाबा, ह्यो किती मोठा आहे, तो किती बारीक आहे. हा आवळा जावळा, आवळा नाही ना, जावळा नाही ह्यो. हा मग किती मोठा आहे, 2-3 वर्षाचा फरक आहे. आवलं जावलं काय बाबा, काय बोलतात त्याला, काय आवला जावला, ट्विन्स बोलतात. काय बोलतात आ हळूहळू, हळूहळू बघ कसा दादा ही फिरवायला घेतलाय बाबूला माझ्या. या काय आहे, आ काय आहे, उठ. तो पाय का पकडतो, मला त्या नाही समजत, नुसता पाय पकडतो. तो पाय दाखवतोय तुम्हाला, पायाला काहीतरी लागलंय असं. तुला काय खायचंय, लय काम करतेस तू, तुला काहीतरी खायला घेऊन, तुला काहीतरी खायला घेऊन जातो. आ काय खायला नेता तुम्ही मला. बघा लगेच गाडी फिरवली, आमच्या घरी इथं बाजूला आहे ना, आता गाडी फिरवली. आता बघू काय खायला देतात, तुम्हाला दाखवते, नाही तर तसा रिटर्न आणला ते आपण दाखवते. आमचा आईस्क्रीमवाला पण घरी गेला. आता बघू वॉफेलवाला असेल तर 12 वाजलेत आणि पुढं राऊंड मारून आणू ना, बघू ना. 12 वाजलेत, 12पर्यंत काय आपला सगळा शहापूर बंद होतो. कुठलं मेडिकल पण चालू नसतो 12 वाजेपर्यंत. जर आपला फ्रंटला असता ना तर मी ठेवला असतं चालू 1-2 वाजेपर्यंत. काय हो 11 वाजता, हा मार्केटची म्हणून लवकर मेडिकल बंद असतं. आता बघू काय चालू भेटतो आपल्याला. भेटला आम्हाला चालू. आता पोट भरलाय, आता घरी जाऊन स्लीप. जर आपला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. कीप सपोर्टिंग.